बीज अंकुर अंकुर ओला मातीच्या कुशीत, बीज अंकुर अंकुर ओला मातीच्या कुशीत, रुजाव बियाणं माळरानी खडकात, बीज अंकुर अंकुर ओल्या मातीच्या कुशीत, रुजाव बियाणं माळरानी खडकात, बीजा हवी निगराणी हवी मायेची पाखर, नख प्रकाश निर्मळ त्यात कष्टाचा पाझर, उभी अंधारल्या रात्री चंद्रकिरणाची पाठ, रुजाव बियाणं माळरानी खडकात. आता मी हेच गाणं तुमच्यासाठी का गायलं? तसं रुजाव बियाणं माळरानी खडकात. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचं मन हे मऊ मातीसारखं नाही आणि माळरानी खडकासारखं झालेलं आहे, तर ही सगळी कोवळी मुलं जी आपल्या समोर बसलेली आहेत ती काय आहेत? ती आपली बीज आहेत. ती बीज आपण जर आपल्या मनाची माती मऊ केली नाही तर रुजणार नाहीत, वाढणार नाहीत. हेच मला तुम्हाला सांगायचं होतं. म्हणून आपण सगळ्यांनी आपल्या मुलांशी अतिशय प्रेमाने वागायचंय, अतिशय मऊ हृदयाने वागायचंय. आणि प्रेम ही एकमेव गोष्ट आहे जी उत्कृष्ट शिक्षण देते. ते प्रेम कधी कधी आपण आई वडील म्हणून सुद्धा विसरून जातो आणि कठीण होतो मुलांच्या सोबत. तो कठीणपणा आपल्यातला काढून टाकायचा. ज्या ज्या वेळी आपल्याला वाटेल की आता माझं मन अतिशय कठीण झालेलं आहे आणि मला माझ्या मुलाला रागवायचंय, त्या त्यावेळी हे गाणं आठवा. बीज अंकुर अंकुर ओल्या मातीच्या कुशीत. खुशी फक्त आईलाच असते नाही, आज इथे फादर्स डे सुद्धा आहे आणि बाबांना सुद्धा खुश असते, लक्षात ठेवा. त्यामुळे बाबांच्या सुद्धा कुशीत तेवढंच प्रेमाने मुलाला घ्यायचं आहे आणि अतिशय सुंदर पद्धतीने आपल्या मुलांना वाढवायचंय. चाणक्यांनी सांगितलं होतं की शिक्षक बनना कोई साधारण बात नहीं है. तसे ते वाक्य घेऊन मी पुढे लिहिलेलं आहे. शिक्षक बनना कोई साधारण बात नहीं है. कई बच्चे अपने बनते हैं दिल में बसते हैं. कई बच्चे अपने बनते हैं दिल में बसते हैं. सीखते सिखाते हैं हमें प्यार की बातें नहीं. कौन सिखाते हैं? शिक्षक नहीं सिखाते बच्चों को, बच्चे हमें सिखाते. क्या सिखाते? प्यार की बातें नहीं. हर साल बच्चे आगे आगे चलते हैं, नए आते हैं कई. शिक्षक संभालते हैं छोटों को और रह जाते हैं वहीं के वहीं. शिक्षक कहाँ रहते हैं? वहीं के वहीं रह जाते हैं. बच्चे कहाँ जाते हैं? आगे चले जाते हैं. शिक्षक की दुनिया ही कुछ और होती है राही. शिक्षक की दुनिया ही कुछ और होती है राही, जिसमें कागज पेन के अलावा चेहरे होते हैं कई. जिसमें कागज पेन के अलावा चेहरे होते हैं कई. हर चेहरे में कोई बात नजर आती है सपनों भरी. इन बच्चों के चेहरे में क्या है? नए नए सपने हैं. हर चेहरे में कोई बात नजर आती है सपनों भरी. शिक्षक ही जानते हैं विद्यार्थियों के मन की बातें सारी. शिक्षक ही जानते हैं विद्यार्थियों के मन की बातें सारी. विद्यार्थी शिक्षक का रिश्ता जैसे सूरज भूमि का बंधन. विद्यार्थी शिक्षक का रिश्ता जैसे सूरज भूमि का बंधन. सूरज की किरणों से उजागर होता है धरती का हर कण. सूरज की किरणों से उजागर होता है धरती का हर कण. धन्यवाद, आप आए, बहुत अच्छा लगा. ऐसे ही हमारे साथ जुड़े रहिए और आप और हमें मिलके अपने बच्चों को सूरज जैसा बनाना है. अभी तो वो बीज है धरती में बोए हुए, बहुत ऊपर उठना है, बहुत ऊंची उड़ान लेनी है और बहुत कुछ हासिल करना है. पूरा जहां हमारा है, पूरा आसमां हमारा है. धन्यवाद. हैप्पी फादर्स डे.